भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक क्रमांक 11। अयनेषु च सर्वेषु यथाभागम अवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवैहि। दुर्योधन, कौरव आणि पांडव पक्षाचं वर्णन झाल्यानंतर सर्व सैनिकांना आज्ञा करतोय की आपण सर्वांनी भीष्माचार्यांचं रक्षण करा। च सर्वेषु अयनेषु, आणि सर्वांनी अयनेषु म्हणजे नियोजित ठिकाणी, यथाभागम अवस्थिताः आपापल्या जागेवर उभे राहून, भवन्तः सर्व एवहि म्हणजे आपण सर्वांनी, भीष्मम एवं अभिरक्षन्तु म्हणजे भीष्माचार्यांचंच रक्षण करावं। अशा प्रकारे दुर्योधनाने सर्व सैनिकांना आज्ञा केली आहे। कारण भीष्माचार्य हे कौरव पक्षातील सेनापती होते आणि सेनापतीच नाही राहिले तर युद्ध कशा प्रकारे जिंकले जाईल। कारण युद्ध जिंकणे हे फक्त भीष्माचार्यांवर अवलंबून होते। म्हणून त्या ठिकाणी दुर्योधन सर्व सैनिकांना आज्ञा करतोय की आपण सर्वांनी भीष्माचार्यांचं रक्षण करावं